माझ्या दोन्ही पोरींचे संसार मार्गी लावला तुम्ही. आणि तुमचा एवढा कसबगार पोरगा जावई कुठे? जावई बापू इथे या तुम्ही. हो केवढं हुशार कर्तबगार लेकरू आहे तुमचं. जावई बापू तुम्ही जेवलात तुम्ही जेवला. मी आणू करून मी लगेच करून आणते. नाही असं करू नको अगं, उपाशी नाही ठेवायचं. मायसाहेब माफ करा माफ करा. हे बघा हे कसं वैदू काळजी घेईल त्यांची. काळजी घे बाबू. वैदू काळजी घ्या, असं करू नको. राय बापू बायको नाही काय नाही. बघा तुमच्या पाया पडण्यासारखे तुम्ही. तुमचे माईसाहेबांचे केवढे उपकार आहेत आमच्यावर. खूप उपकार आहेत माईसाहेब, लई उपकार आहेत. तुम्हाला सांगू का माईसाहेब? मी सांगते ऐका. मी सांगते बाजूला ऐका. मला बोलायचं आहे. ऐका सगळ्यांनी ऐका. मी आज सगळ्यांच्या समोर सगळ्यांच्या साक्षीने वचन देते माईसाहेबांना, ही सुमन धनजी जगताप आजपासून मायसाहेबांची कायमस्वरूपी गुलाम आहे. गुलाम म्हणजे मी तुमची गुलाम राहिलाच आहे रे. मी तुम्हाला सांगू का, तुम्ही मला म्हणलात ना की दारापाशी असं गळ्यात दोर बांधून असं पकडा सांगते. पकडा असं भो करायला सांग तर मी करेन. दाखवू का कसं असं भो असं करीन. लय उपकार आहेत तुमचे आमच्यावरती. तुम्ही काही काळजी करू नका. आणि अगं तुम्हाला सांगू का, यंदाची निवडणूक आहे ना, तुम्हीच जिंकणार आहे. बघा तुम्हीच जिंकणार आहे. मी सांगते ना तुम्हाला. माझा आशीर्वाद आहे तुमच्या माग. आशीर्वाद आहे. माझी कुठे एवढी लायक आहे ना आशीर्वाद द्यायची. नाही आशीर्वाद नाही माहितीये. पण तुम्ही नक्की जिंकणार मला माहितीये. तुम्हाला सांगू का, तुम्हीच जिंकणार. बघा तुम्हीच जिंकणार. तुम्ही जिंकल्यावर मी काय करणार माहितीये तुम्हाला? तुमची चप्पल द्या बघू. दाखवा तुमची चप्पल द्या. आणि एक नाही अशी डोक्यावर घेऊन काय नाटक चालू का तुझ्या? मागो अजिबात कुणी मध्ये बोलणार नाही. कुणीही मध्ये बोलणार नाही. गप्प बस. मागो म्हणलं ना. कुणी जर माझ्या माग यायचा प्रयत्न केला ना, तर खरंच तुला सांगतो तुझ्या आईचा जीव घेईन मी. चल ग, तुला सांगतो आता मी कोण आहे ते. चल तू तर आता संपलीस. तुला दाखवतोच मी. लाज वाटते आईची. लाज वाटते ना आईची. कर्ज असं गळ्यात दोर बांधून असं पकडा सांगते. पकडा असं भो करायला सांग